पण आपण वर्धापन दिन का साजरा करणार नाही आहोत? हा, मी पण तेच म्हणतोय ताईला. हे बघ, आपण वर्धापन दिन सेलिब्रेट करायलाच हवा. हा, आता इमोशनली मलाही पटतंय की राज असताना तो कसा करायचा सेलिब्रेट, पण प्रॅक्टिकली विचार कर ना. कसं आहे कावेरी, त्या दिवशी आहे ना आपण सगळ्या इन्व्हेस्टर्सना बोलवतो, जगापुढे आपल्या कंपनीचा प्रोग्रेस मांडतो. आणि कसं आहे ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाच्या चहाचा एम्प्लॉई ना तो हा दिवस सण म्हणून साजरा करतो. सण म्हणून सगळ्या आउटलेट्सचे मॅनेजर स्टाफ एकत्र येतात. जवळजवळ परिवाराचा गेट टुगेदर असतं ते. हो, पण मग तर साजरा करायलाच हवा ना. हा, मी तेच म्हणतोय ताईला. पण प्रॉब्लेम येतोय ना, राज येऊ शकत नाहीये. पण त्यात काय विशेष आहे? म्हणजे विषय असा आहे की आपण त्यांना विचारल्याशिवाय तर्क लढवण्यात काहीच उपयोग नाहीये. हा, एकदा फोन करून बघा ना त्यांना. म्हणजे तुम्ही संकटात असताना ते धावून आलेच ना. मग तुमच्या आनंदात सहभागी व्हायला का नाही येणार ते? आईसाठी येईलही कदाचित, पण माहेरच्या चहासाठी येईल का याच्याबद्दल मला शंका आहे. हो, पण आपण त्यांना माहेरचा चहा सांभाळायला थोडीच बोलवतोय. एकदा फोन करून बघा ना तुम्ही. हा. कावेरी, मला फोन करायला काहीच हरकत नाहीये, पण फोन केल्यानंतर पुन्हा जर तो नाही म्हणाला ना तर मला खूप त्रास होईल. माझं ना पेशन्स संपत चाललंय. अजून किती संयम बाळगू मी, सांग. त्याचा प्रत्येक वेळचा नकार मला अधिकाधिक त्रास द्यायला लागलाय. म्हणजे तो नाही म्हणाला तर मग मात्र मला खूप वाईट वाटेल कावेरी. मॅडम, तरीही मला असं वाटतं की तुम्ही त्यांना एकदा फोन करून बघा. मला वाटतंय की ते नक्की येतील. माझं मन मला सांगतंय ते नाही नाही म्हणणार. तुझं मन सांगतंय ना, मग तुझ्या मनाचं ऐकायलाच हवं. करेक्ट आहे ताई. ऐकावे जनाचे आणि करावे कावेरीच्या मनाचे. बच्चू, ठीक आहे, करून बघते फोन. आई, हा आई बोल. राज, बिझी आहेस का बाळा? नाही, बोल ना. काही नाही, आपल्या माहेरच्या चहाचा वर्धापन दिन जवळ आलाय. अरे वा, म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठा इव्हेंट होणार असेल. हो, होणार आहे, पण म्हणजे तू येणार आहेस ना? अगं, त्या दिवशी मी मुंबईतच नाहीये. हो का? कुठे जाणार आहेस? गुहागरला जातोय. एक लँड पाहिली, तुला सांगितलं होतं ना मी. सो त्या ठिकाणी रिसॉर्ट बांधायचं ठरलंय. असं समज की भूमिपूजनाची सोय करायलाच चाललंय. त्या लँडशी रिलेटेडच काही गोष्टी आहेत, त्या सॉर्ट आउट करायच्या. सो माझ्यासाठी तो दिवस खूप महत्त्वाचा आणि स्पेशल आहे. मी नाही येऊ शकणार. आय एम सो सॉरी. आणि माहेरच्या चहासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. बाय. काय म्हणाले ते? नाही, तो 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 म्हणाला कुठेतरी बाहेर जाणार आहे तो. असं कुठलं महत्वाचं काम आलंय त्यांना? कुठे जात आहेत? कावेरी, काय उत्तर देऊ तुला? काय सांगू आता राजवर्धन कुठे जातोय ते? तुझी स्वप्न संपवायला निघालाय माझा मुलगा. सांगा ना मॅडम, काय झालं? कुठे जात आहेत ते? अगं, तो एक नवीन बिझनेस सुरू करतोय. त्या कामासाठी त्या संदर्भात जरा बाहेरगावी जायचंय त्याला. पण बच्चूचं म्हणणं बरोबर आहे. आपण वर्धापन दिन साजरा करूया. आपल्या सगळ्या माहेरचा चहा या फॅमिलीसाठी गरजेचं आहे ना ते. तू एक काम कर, तू आणि आदित्य मिळून तयारीला लागा.
तुम्ही सगळं करा, तुला जर काही गरज लागली, काही प्रश्न विचारायचे असतील तर बच्चू मामा आहे, मी आहे, तू बिनदिक्कत माझ्याकडे मला काहीही तुझ्या शंका विचार. हा ठीक आहे. ऍक्च्युली मला एक मीटिंग आठवली आहे, मला जायला लागतंय. कावेरी, मी आलोच. आदित्य, मला काय म्हणायचंय की आय मीन मला असं वाटतंय की माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट व्हायला हवी, नाही का? तुला काय वाटतंय? सानिया, मला काय वाटतंय ना, काय वाटतंय? माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली काय नाही झाली काय त्याचा तुझ्याशी काय संबंध? संबंध असा कसा संबंध नाहीये? अरे बायको आहे मी तुझी, आणि माझा नवरा माहेरच्या चहामध्ये खूप मोठ्या पोस्टवर आहे. आणि आदित्य, मला बघायचंय तुला मिरवताना. सानिया, मिरवणं असंही वाईटच आहे, आणि त्यात जे आपण कमावलं नाहीये ना ते मिरवत बसण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. पण हे बघ सानिया, माहेरचा चहा आज जो काही आहे ना ती केवळ रत्नमाला काकींची पुण्याई आहे, ज्याला राजवर्धनचा हातभार लागला. सो तो हक्क त्यांचा आहे, त्यामुळे मला तिथे मिरवताना बघण्याची अपेक्षा करू नकोस प्लीज. आदित्य, हाच तुझा ऍटिट्यूड ना तुला कायम मागे खेचत असतो. मी ऑफिसला यायचं नाही, मी तुला ऑफिसच्या कुठल्याही कामात मदत करायची नाही. अरे माझा नवरा माहेरच्या चहामध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे आणि मी मिरवायचं नाही म्हणजे? अरे मग काय उपयोग आहे माझा या घरची सून असण्याचा? हे सगळं तुला मिळालं नव्हतं का सानिया? ऑफिसच्या कामांची जबाबदारी तुला दिली नव्हती? हो आदित्य, पण हे सगळं तू तुझ्या कर्माने घालवून बसलीस सानिया. ऑफिसमध्ये एंट्री मिळाली होती तुला, पण तू काय केलंस? तू माझ्या आईच्या नादाला लागलीस आणि मिळालेलं सगळं गमावून बसलीस. तसं नाहीये काही. आता जळफळाट करून काहीही उपयोग होणार नाहीये सानिया. आणि हो, माहेरचा चहाची अॅनिव्हर्सरी जर काकीला करायची असेल तरच होईल, अदरवाईज होणार नाही. आणि त्यासाठी मी काकीला कन्व्हिन्स करणार नाही. ओके, बाय. ताई, कशी तडकाफडकी का निघालीस? राज काही बोलला का? बच्चू, काय सांगू तुला, तो गुहागरला चाललाय भूमिपूजनाची सोय करायला. काय? कावेरीला कोणत्या शब्दात सांगू मला खरंच कळत नाहीये. काय करायचं, राजच्या मनात काय झालंय हे मला माहित नाहीये. बच्चू, त्या केसचं कधीची तारीख मिळालीये? केसचं स्टेटस काय आहे? आपण हरणार आहोत का ती केस? नाही ताई, तू काळजी करू नकोस, तसं काही नाही होणार. मग राजमध्ये सडनली एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? काही झालंय असं, वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी तारीख मिळाली आहे. माझा असा अंदाज आहे पुढे 2-3 दिवस थांबून भूमिपूजन करण्याचा प्लॅन असावा त्याचा, म्हणून तो चाललाय गुहागरला. नाही बच्चू, असं होतं का म्हणे? ही जागा, ते घर कावेरीचं सर्वस्व आहे, ते तिलाच मिळालं पाहिजे. त्यासाठी राजच्या डोक्यात नक्की काय चाललंय कळलं पाहिजे आपल्याला. एवढंच ना ताई, तू काळजी नको करूस. मी त्याला भेटतो जाऊन आणि त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते काढून घेतो. हे बघ बच्चू, ती जागा एकदा का राजच्या ताब्यात गेली ना, मग राज तिथे रिसॉर्ट बांधण्यासाठी ते कावेरीच्या आईचं घर तोडून टाकेल. आणि काहीही झालं तरी ते घर मी पडू देणार नाही. आदित्य, हाय. तू ऑफिसला? हे बघ, टिफिन घेऊन आले तुझ्यासाठी. सानिया, जी खरंच काही गरज नव्हती. बस काकीना कळालं ना तू ऑफिसला आलीयस. आदित्य प्लीज.
एवढ्या प्रेमाने मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आली का आता 2 घास तरी तू वेळेवर खावेस, त्यात काकींना काय प्रॉब्लेम असू शकतो? तसंही आता मी माहेरचा चहामध्ये जॉब करत नाही, पण मी माझ्या हबीला भेटायला येऊ शकते, कळलं? सानिया, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण आणि हो, तसंही फक्त तुझ्या एकट्यासाठी मी आणलेला नाहीये टिफिन, काकींसाठी सुद्धा आणलंय. मे आय कम इन सर? ठीक आहे, मी नंतर येते. नाही कावेरी, प्लीज ये. रत्नमाला मॅडम म्हणतायत की आपण वर्धापन दिन करूया. म्हणजे मी त्याविषयीच बोलायला आले होते. मी विचार करत होते की आपण दरवर्षी जे काही करतो त्याबद्दल मला थोडी माहिती मिळाली तर यावर्षी काहीतरी वेगळं करता येईल ना. म्हणजे तुमच्याशी त्या संदर्भातच बोलायचं होतं मला, म्हणजे तशी लवकर तयारी करता येईल. कावेरी, सिरियसली, म्हणजे माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार आहे? हो. अगं पण राजवर्धन नसताना? हो, म्हणजे मॅडमनी केला होता त्यांना फोन, ते नाही म्हणाले यायला, पण मॅडम म्हणतायत आपण तरीही करूया. कावेरी, जरा बाहेर येतेस का? बोलायचं होतं. हो, आले, येते. आदित्य, बघितलंस माझी विल पॉवर किती स्ट्रॉंग येते. फायनली माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार आहे. आता तिथे तुझी बायको म्हणून मी मिरवणारच. आदित्य, एवढं रिॲक्ट होण्याची काय गरज आहे? सानिया, तुम्हाला टिफिन द्यायला आली होतीस ना, तो टिफिन ठेव इथे आणि निघ प्लीज. बाय. बच्चू मामा, अहो सांगा ना, काय झालं? राजवर्धन कुठे असेल माहितीये? नाही, मला कसं माहिती असेल ते कुठे असतील ते? हा, म्हणजे मी जेव्हा सकाळी निघाले ना घरून तेव्हा ते घरीच होते. वैदेही आणि त्यांच्यासाठी मी नाश्ता घरी तयार केला आणि मग निघाले. पण तू काही म्हणाला का कुठे जाणार आहे वगैरे? नाही, मला तरी काहीच सांगितलं नाही. वैदेहीला म्हणाले असतील तर माहित नाही. हो का? काय झालं? नाही काय, मी त्याला फोन करून विचारलं भेटायला येऊ का, तर तो नाही म्हणे. तू एक काम करतेस का, तू त्याला फोन कर आणि विचार कुठे येतो. ठीक आहे. हा प्लीज. वाव, मस्त आहे जागा. थँक्यू. काकू, बोला. हॅलो, तुम्ही कुठे आहात? काय काकू, हो असं काय करताय? तुमच्या मागेच तर उभा आहे मी. मागे? मस्करी करू नका हो. सांगा ना, तुम्ही कुठे आहात? आम्ही बाहेर जेवायला आलोय. आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे मी आणि वैदेही. काय? अहो, तुमच्यासाठी मी सकाळी स्वयंपाक करून बाहेर पडले आणि जाऊ दे, गॅस काय वर आलाय का? तुम्हाला मला सकाळी सांगता येत नाही? एवढी दगदग केली नसती ना मी. थांबा जरा, तुम्ही केलेला स्वयंपाक जेवलोय आम्ही. आता असंच थोडं बाहेर खायला आलोय. आणि काय, मध्ये थोडा ब्रेक हवा ना. आम्ही जर बाहेर खाल्लंच नाही तर आम्हाला कसं कळणार की तुम्ही किती छान जेवण बनवता ते? विषय असा आहे ना की मी जेवण चांगलं बनवते का नाही हे कळण्यासाठी बाहेरचं खायची काही गरज नाही. बरं, ते सगळं सोडा. आता तुम्ही कुठे आहात ते सांगा. चायनीज खायला बाहेर गेलात का? नाही हो,
आम्ही मस्त पंजाबी फूड एन्जॉय करणार आहोत आणि आम्ही स्टार पॅलेस नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तुम्हाला जर कधी बाहेरचं खावंसं वाटलं तर नक्की या इथे. नाही म्हणजे तुम्हाला कधी बाहेर खायची इच्छा होणार नाही हे चांगलंच माहिती आहे मला. ठीक आहे, एवढं काही ऐकवायची गरज नाहीये. आणि घराचं दार नीट लावून घेतलंयत ना, आणि किल्ली आहे ना बरोबर, उगाच मी धावत पळत येणार नाही हा परत. मी काय मूर्ख आहे का रोज रोज चावी विसरायला? ठेवा फोन आता. ठीक आहे. तुम्ही दोघं एकमेकांना ब्लॉक का नाही करत? वाटतं कधी कधी. काकू पण ना सुखाने खाऊही देणार नाहीत. आता इतकी बडबड केली पण फोन का केला होता हे सांगितलंच नाही. अशीच आहे ती, पण मला आवडतो तिचा स्वभाव. ठीक आहे, सांग काय खाणार आहेस? लेट्स सी. कुठे? हॉटेल स्टार पॅलेस मध्ये जेवायला गेलेत वैदेही बरोबर. हॉटेल स्टार पॅलेस? मला तरी सांगायचं ना, मी सकाळी स्वयंपाक बनवून आले नसते मग. नाही पण एक बरं आहे कावेरी, तो तुझ्या बरोबर राहतोय ना म्हणून निदान कळलं तरी तो कुठे आहे. नाहीतर आता राज कुठे आहे ते शोधणं कठीण होऊन बसलं असतं. थँक्यू सो मच कावेरी. हे तुम्ही म्हणजे राजवर्धन कावेरी बरोबर राहतो. एक विचारू? विचार ना. तुला कधी कोणी प्रपोज केलाय? मोजू शकणार नाही इतक्या मुलांनी प्रपोज केलंय मला. बरं, तुला माहितीये कॉलेज लाईफ मध्ये असताना मी नेहमी विचार करायचो की एखादं ग्रीटिंग शॉप ओपन करा. बरेच मुलं मुली प्रपोज करताना हे ग्रीटिंग कार्ड वापरायचे नाही? हो, तेव्हापासूनच बिझनेस माइंड. हा म्हणजे तेव्हा मला असले प्रकार आवडायचे नाही, पण प्रॉफिट दिसायचं तेव्हा. आणि आता हल्ली हल्ली आवडायला लागले. अचानक? हो. तू कधी कोणाला पाठवलेस का ग्रीटिंग्स? त्यावर मस्त मस्त काहीतरी इंटरेस्टिंग थॉट्स किंवा कविता लिहून? खरं सांगू का नको सांगू याला? हॅलो, तुझ्याशी बोलतोय. नाही नाही नाही, कधीच नाही. नाही म्हणजे कॉलेजला असताना फार नाही आवडायचं, पण हल्ली हल्ली आवडायला लागलाय. ओके, मग तू कोणाला पाठवतेस का हल्ली हल्ली? खरं सांगू? राजवर्धन, तुझे काय करतोयस? बच्चू मामा, तू इथे काय करतोयस? मी सहजच. अरे वा, फालुदा घर. फालुदा गर्ल? अरे म्हणजे जशी खंडार गर्ल असते, अमुक गर्ल असते, तमुक गर्ल असते, तशी ही माझ्यासाठी फालुदा गर्ल. ओके ओके ओके, मला सांग तू इथे काय करतोयस? अरे आपल्या माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, त्या दिवशी आपण सगळ्या इन्व्हेस्टर्सना इन्व्हिटेशन देतो
त्यातला एक इन्व्हेस्टर इथे येणार आहे ना, त्याला इन्व्हिटेशन द्यायला आलोय. बर. तू येणार आहेस ना? नाही, का? कुठे चाललायस? बाहेर चाल. बाहेर म्हणजे कुठे मंगळावर जात नाहीयेस ना, इकडेच जात असशील. सांग ना कुठे चाललायस? मामा, गुहागरला चाल. गुहागरला? कशाला? तुला सगळं आत्ताच सांगायला हवंय का? बर, गुहागरच्या रिसॉर्टच्या जमिनीवर कुणीतरी स्टे आणला होता, आठवतोय का? हो हो. हा, तो स्टे ज्याने आणला होता त्याला कोर्टाने हजर राहायला सांगितलं. तो माणूस कोण आहे हे कळलं की त्याला सेट करण्याचा प्लॅन आहे माझा. नाही, काळजी करू नकोस, होईल तुझ्या मनासारखं. हा, त्यामुळे मी नसेन तुमच्या माहेरच्या चहाच्या अॅनिव्हर्सरी. असं कसं चालेल? वर्धापन दिन पण महत्वाचा आहे. माझ्यासाठी नाही, आईसाठी. कारण माहेरचा चहा हे आईचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आजपर्यंत आईच्या ड्रीम्ससाठी खूप धावलो. आता माझ्या ड्रीम्सना प्रायोरिटी देईन असं म्हणतोय.